तर झटपट आज आपण दाल तडका बनवणार आहोत, त्याचसोबत एक किचनचा हॅक. आता तुम्ही म्हणाल, डाळ लावली कुकरला आणि त्यामध्ये चमचा का घातला? तर हाच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी चमचा का घातला. गॅस पण खराब होणार नाही आणि कुकरही खराब होणार नाही. सर्व 5 डाळी एक एक वाटी घेऊन स्वच्छ धुवून एक 10 मिनिटं पाण्यात भिजत ठेवल्या होत्या. मस्त खमंग अशी फोडणी केली. आहा, मस्त असा तडका लागलेला आहे. त्याचसोबत भिजवलेल्या ह्या सर्व डाळी घालून घेतल्या. तर आता तुम्ही बघू शकता सर्व मसाले घालून घेतलेले आहेत आणि आता त्याचसोबत आपण घातलेला आहे हा चमचा. बरं, हा चमचा ह्याच्यासाठी घातलेला आहे की शिट्टीमधून डाळ बाहेर येणार नाही, गॅसही खराब होणार नाही आणि कुकरचं झाकण सुद्धा खराब होणार आणि डबलची कामं सुद्धा होणार नाहीत. बघू शकता तुम्ही, झाकणातून जरा सुद्धा डाळ बाहेर आलेली नाही. चमचा इथे बाहेर काढून घ्यायचा आहे आणि त्याचसोबत आपल्याला ह्या डाळीसाठी तडका बनवायचा आहे. तडका मस्त असा तडतडला की ह्या डाळीवर घालून घ्यायचा आहे. हॉटेलसारखी खमंग आणि सुंदर दिसणारी दाल तडका तयार झाली आहे. तुम्ही ही डाळ जिरा राईस किंवा रोटी किंवा अगदी भातासोबत सुद्धा खाऊ शकता. दाल तडकाची ही रेसिपी आणि त्याचसोबत हॅक आवडला तर जरूर लाईक शेअर नक्की करा.